Hi guys, welcome back to our YouTube channel with another new vlog. तर आज आमच्या घरी बनवलेली होती चिकन दम बिर्याणी. तर तुम्ही सुद्धा बघत राहा, व्हिडिओ न स्किप करता. आज घरी बनवणार आहोत आम्ही चिकन बिर्याणी. त्यासाठी घेतलेला आहे पुदिना, इथे कांदे कापून घेतलेले आहेत, टोमॅटो घेतलाय आणि लिंबू घेतलाय अर्धा. इथे चिकन धुवून घेतलेलं आहे स्वच्छ. त्यामध्ये दही ॲड करू. त्यानंतर आलं लसूणची पेस्ट त्यामध्ये ॲड करू. लाल तिखट काश्मीरी आणि जिरा पावडर आणि त्यानंतर एव्हरेस्टचा चिकन बिर्याणी मसाला आणि नंतर थोडासा लिंबू पिळून घेऊयात. त्यानंतर याच्यामध्ये हळद ॲड केली आणि चवीनुसार थोडंसं मीठ, कारण की नंतर पुन्हा आपल्याला बिर्याणीमध्ये मीठ ॲड करायचं आहे. आणि तेल ॲड करायचं याच्यामध्ये. आणि आता हे मॅरिनेट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर तुम्ही आता हे बघू शकता, व्यवस्थितपणे मॅरिनेट करून घेतलेलं आहे. तर यात वरतून पूर्वानी आता कसुरी मेथी टाकलेली आहे. तर इथे चिकन मॅरिनेट करून घेतलेलं आहे. आम्हाला लगेच बिर्याणी बनवायची होती, म्हणून आम्ही फक्त अर्धा तासासाठी ते फ्रीजमध्ये ठेवलं. जर कोणाला दुसऱ्या दिवशीसाठी बिर्याणी बनवायची असेल तर ते ओव्हरनाईटसुद्धा ठेवू शकतात. तर इथे आपण बरिस्ता बनवून घेऊया. बरिस्ता इथे रेडी करून घेतलेला आहे. तो चांगलासा गोल्डन ब्राऊन करायचा आहे. आणि आता ही चालू आहे ग्रेव्हीची तयारी. तर त्याच्यामध्ये कांदा ॲड केलेला आहे कढईमध्ये. थोडंसं शिजलं पाहिजे. तर ते थोडं शिजू द्यात कांदा व्यवस्थित. तर इथे ग्रेव्हीमध्ये ॲड करायला खडे मसाले घेतले होते. 1 चक्रफूल, 4-5 लवंग, काळी मिरी, वेलची, तेजपत्ता आणि दालचिनी. तर पप्पाला बिर्याणी आवडत नाही, म्हणून पप्पानी स्वतःसाठी मांदेली घेऊन आले होते. कारण की पप्पाचं असं म्हणणं असं बिर्याणी सुक्की सुक्की असते. सो पप्पासाठी मम्मीने डाळ भात बनवला आणि ते कोळंबीचं सुक्कं बनवलं होतं मम्मीने. ते कांदा चांगला लालसर झाला होता. मग त्यामध्ये ॲड केले जे तुम्हाला मी दाखवले होते ते खडे मसाले आणि 1च हिरवी मिरची टाकली होती, कारण की जास्तसुद्धा अति तिखट नव्हतं बनवायचं म्हणून. पूर्वा बिर्याणी बनवत होती आणि मम्मीचं साईडला मच्छी फ्राय करायचं चालू होतं. आणि इथे तुम्ही बघू शकता चिकनची ग्रेव्ही छान त्याला अशी तरी सुटत होती. आलं लसूणची पेस्ट, काश्मीरी लाल मिरची पावडर, एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला, हळद आणि मीठ ॲड केलं, कारण की मॅरिनेटमध्ये ऑलरेडी मीठ ॲड केलं होतं. आणि थोडीशी दही, कारण की कसं दही टाकल्याने एक कन्सिस्टन्सी येते म्हणून. आणि मग त्यामध्ये थोडंसं ॲड केलं होतं पुदिना आणि कोथिंबीर. आणि मग व्यवस्थितपणे ते हलवून घेतलं. तर आता नेक्स्ट स्टेप आहे, जे आपण चिकन मॅरिनेट केलं होतं ते याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि हे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं. कुठून शिकली आहे बिर्याणी बनवायला? मम्मीकडून. मम्मी बनवायची
तेव्हा मी बघायची काय काय मम्मी टाकायची. मम्मी बनवायची म्हणजे मम्मी आहे. हा म्हणजे मम्मी बनवते ना, तर ओके. मी बघून बघून शिकली मम्मीकडून. आता ओके. आपण भात ते करूयात. काय करूयात? भात शिजत घालायचा ना, ओके तो 80% कुक करायचा आणि नंतर मग दमला ठेवायचा. ओके. हे पाणी गरम करायला ठेवलंयस ना, हां, आणि त्याच्यामध्ये काय काय ॲड करतेस? ते सगळे खडे मसाले. हा पुदिना. इथे ही चिकनची जी ग्रेव्ही होती ती मीडियम गॅसवरती शिजायला ठेवली होती, कारण की चिकन कसं व्यवस्थितपणे शिजलं पाहिजे. तर आता याच्यावरती झाकण ठेवूयात आपण. पाण्याला इथे उकळी आली होती, तर त्याच्यामध्ये बासमती तांदूळ ॲड केले. जास्त पण अति शिजवायचं नाही आहे, 80% शिजवायचं आहे. आहा, काय तरी सुटलेली आहे. शिजवलेला भात एका वाडग्यामध्ये काढून घेतला, त्यातलं पूर्ण पाणी काढलं, आणि हा आहे 1 किलोचा टोप. त्यामध्ये खाली थोडंसं तेल घालून घेतलं आणि मग फर्स्ट लेअर भाताचा लावला, आणि मग त्यानंतर जी चिकन ग्रेव्ही बनवली होती तर त्याचा लेअर लावला. असंच करत करत भात लेअर भात असं आम्ही करून घेतलं. तर 2 लेअर चिकनच्या ग्रेव्हीचे होते आणि 3 लेअर भाताचे होते. आणि मग त्यानंतर हा होता आमच्याकडे फूड कलर. तर येलो कलरचा फूड कलर ॲड केला, थोडासा एकदम किंचित त्यात पाणी ॲड करून. आणि रेड कलरचा होता, तर तुम्ही ते बघू शकता. येल्लो आणि रेड कलरचा फूड कलर ॲड केला आम्ही. आता याच्यामध्ये बरिस्ता ॲड केला, पुदिना, थोडी कोथिंबीर आणि एकदम थोडंसं तेल ॲड केलं होतं, कारण की बिर्याणी दमायला ठेवायची होती म्हणून. आणि साईडला इथे कोळसा गरम करायला ठेवला, आणि एका वाटीमध्ये मग तो कोळसा काढला. कोळस्यावर घी टाकून बिर्याणी अर्धा तासासाठी दमायला ठेवली. रियाला आम्ही एका प्लेटमध्ये बिर्याणी सर्व केली आणि दही दिलं होतं. तर रियाकडून रिव्ह्यूज घेतले की बिर्याणी कशी झाली आहे. तर तिला बिर्याणी खूप आवडली. तर तुम्हीसुद्धा, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि बिर्याणी तुम्ही बनवून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे बिर्याणी ते. तिला मारलं ते पण. बाय.